आपण सर्वजण हिंदू धर्माचा प्रचार करतो आणि हिंदू धर्माचा प्रचार करत असताना आपल्यातल्या काही लोकांकडून काही चुका होतात. त्या चुका काय असतात आपण कधी त्याकडे लक्ष दिले का? नाही दिलं. का? कारण ह्या गोष्टी कधी आमच्या डोक्यात आल्याच नाही. कधी आम्ही हिंदू धर्माबद्दल बारीकतेने लक्ष दिलंच नाही, विचार केलाच नाही. अरे हिंदू धर्म म्हणणं सोपं असतं, पण हिंदू धर्म जपणं हे तेवढंच अवघड असतं. अहो मस्जिदीमध्ये जाताना डोक्यावर टोपी घातल्याशिवाय त्यांना आतमध्ये जाऊ देत नाही. गुरुद्वारामध्ये जात असताना डोक्यावर रुमाल बांधल्याशिवाय त्यांना आतमध्ये जाऊ देत नाही. स्त्रियांना डोक्यावर पदर किंवा ओढणी घेतल्याशिवाय आतमध्ये जाऊ देत नाही. पण आपल्या मुली मंदिरामध्ये जाताना अर्धे वस्त्र परिधान करून मंदिरामध्ये जातात. ही आपली हिंदू संस्कृती हीच आहे का? अहो मागे आम्ही गणपतीपुळेला दर्शनाकरिता गेलो होतो आणि दर्शनाच्या रांगेमध्ये लागल्याच्या नंतर समोर एक मोठा बोर्ड आम्हाला लिहिलेला दिसला की सांस्कृतिक कार्याला किंवा मंदिरामध्ये प्रवेश करताना प्रत्येक स्त्रीच्या अंगावर सांस्कृतिक वस्त्र असले पाहिजे. आता सांस्कृतिक वस्त्र म्हणजे नेमकं काय? साडी असली पाहिजे, अंगावर ओढणी असली पाहिजे, ड्रेस असला पाहिजे. पण त्याच ठिकाणी मी अशा बऱ्याच मुली बघितल्या ज्या अर्धे वस्त्र परिधान करून त्या ठिकाणी मंदिरामध्ये आल्या होत्या. ही आपली हिंदू संस्कृती. आणि त्याच मुली शिवजयंती आली की जिजाऊ साहेबांचा रोल करतात, साडी घालतात, नऊवारी नेसतात, कपाळावर अर्धी चंद्रकोर लावतात. आणि मग इतर वेळेस त्यांचा हिंदू धर्म कुठे जातो? इतर वेळेस त्यांच्या अंगातली जिजाऊ कुठे जाते? आणि आपले तरुण मुलं शिवजयंती आली की कपाळावर चंद्राची कोर लावून फिरतात, हातात तलवारी घेऊन फिरतात. पण इतर वेळेस बाकीच्या मुलींकडे वाईट नजरेने बघताना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात हे का विसरता? त्यामुळे हिंदू धर्म जपायचा असेल ना तर ह्या गोष्टी कायम तुमच्या लक्षात असू द्या.